वर पहिली धाव आली आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये मात्र आता स्पर्धा येऊन ठेपलेली आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत, गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद सुभाष गुलबी. पहिला फलंदाज झेलबाज रूपाने बाद होऊन पॅलमध्ये परतताना कौतुक करावं लागेल साई याचं. ज्याप्रमाणे स्वतःच्या फॉलोमध्ये त्याने झेल पकडला होता, अवघड झेल होता. नक्कीच गोलंदाजी करत असताना मात्र नक्कीच अशा प्रकारचा झेल बॉल टाकून झाल्यानंतर थोडं अवघड असतं. मात्र अवघड काम सोपं करून दाखवलंय साई गुलबी या गोलंदाजाने. पहिली विकेट. एक बाद एक अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. फलंदाजी करणारी संघाची स्मिथ इंडोबाजी संघ प्रथम फलंदाजी करताना सेकंड सेमीफायनल मध्ये. नवीन फलंदाज इन 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण जयदीप गुलबीला पाहतोय. खरं तर स्मिथ इंटरप्राइजेस टीमचा विचार केला तर एक छुपा रस्तुम संघ निघालाय. नक्कीच, कारण अपेक्षा केली नव्हती आणि अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी या संघाने या निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये केलेली आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार षटकार षटकार. डीजे मथुरची हवा नाहीये तर या ठिकाणी NPL ची हवा आपण पाहतोय. वन अँड ओनली निंबवली प्रीमियर लीग. क्या बात आहे. नक्कीच निंबवली प्रीमियर लीग 2024 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. पहिलं पर्व आहे, मात्र पहिल्या पर्वावर तमाम निंबवली वासियांना हे गर्व. षटकातील पुढचा बॉल साई पुन्हा एकदा. या बलेचा बॉल आडवा बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक रॉकी त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. नक्कीच पहिलं पर्व ज्याच्यावर सर्वांना गर्व, कारण एक चांगली स्पर्धा निंबवलीकरांसाठी आपल्याला पाहायला मिळाली. साई पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका फसलाय. अरे झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. आणि हरेश गुलबीच्या खात्यामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू डीजे. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. नक्कीच पहिलं षटक चालू आहे, ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय. 2 विकेट्स, एक षटकार, 2 सिंगल देखील आपण पाहिल्यात. अर्थातच सुभाष धुमाल सर हे मिक्स षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मिक्स म्हटलं की तुम्हाला मुंबईच्या भेलपूरची आठवण झालीच असेल. अगदी बरोबर. अगदी भेलपूर प्रमाणे षटक आपण पाहतोय साई याचं. अगदी कॉकटेल षटक म्हणावं का? नक्कीच कॉकटेल षटक देखील म्हणता येईल, कारण सध्या कॉकटेल माणूस देखील आपल्या समोर पाहतोय. यस, सुनील गुलबी जे यष्टीरक्षक आहेत. OPN मध्ये नक्कीच त्यांनी सांगितलं होतं की मी एनर्जी ड्रिंक घेतली आणि त्या ठिकाणावरनं नक्कीच माझा फॉर्म जो आहे तो रिटर्न आलाय.
किंगच्या माध्यमातून किंग फिशर येतो एनर्जी ड्रिंक का कमाल आहे. आणि त्यानंतर मात्र सुनील गुलू आणि सुनील गुलूच्या संघाने मागे वळून पाहिलेलं नाही, हे देखील मान्य करावं लागेल. कारण थेट सेमीफायनलपर्यंत धडक या संघाने मारलेले आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण सध्या पाहतोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 9 धावा. यास 2 महत्त्वाच्या विकेट्स या षटकामध्ये आपण पाहिला आणि धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 9. मग आता पुढे पाहू. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूची चर्चा MPL निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, हे चित्र खरं तर आपण हे आपण पाहू शकता. पवन गुलवी आणि सुधाकर भोईर त्यांच्या समवेत सुनील यांना एनर्जी ड्रिंक पोचवली जाते मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे त्यांना देखील कळलं आहे की सुनील गुलवी एनर्जी ड्रिंक घेतल्याशिवाय मैदानामध्ये उतरत नाही. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. क्या बात आहे. एनर्जी ड्रिंक नंतर नक्कीच ताजे तवान फ्रेश आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्कवर. नक्कीच. आणि या एनर्जी ड्रिंकचा कुठपर्यंत कशा प्रकारे फायदा होईल या षटकामध्ये तुम्हाला समजेलच. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. साई गुलवीच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. 2 धावा कंप्लीट. पहिल्या चेंडूवर खरं तर फसल होता सुनील गुलवी याने फलंदाजाला, मात्र साई गुलवी याच्या माध्यमातून तिथे झेल ड्रॉप केला जातोय. आरेश गुलवीसाठी आणखीन एक संधी आहे. जॉनी कडून फ्लेवर पॉकेट दिला जाईल. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंचांचे हात समांतर आणि धाव मिळते ती अव्वांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. चेंडू कार्पेटच्या साने काऊ कॉर्नर रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवून फेकी झाली मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. आणि धावसंख्या 14 आपण पाहतोय. या दुसरं षटक मार्गस्थ असताना सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. सुनील गुलवी पुन्हा एकदा, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान पुन्हा एकदा डबल धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट आपण सातत्याने पाहतोय, वारंवार डबल धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एनर्जी ड्रिंक सुनीलने घेतली आहे मात्र एनर्जी फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी बरोबर आहे. 2-2 धावांनी धावफलक हलता ठेवलेला आहे. मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून केला जातोय. त्या बलेचा बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या जाणे गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यस, एनर्जी ड्रिंकचा उलट असर आपण पाहतोय. ही 4थी वेल की 2 धावा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. सुनील गुलवीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या बलेचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक धाव या बॉलवर आली आहे. नक्कीच पवन गुलवी त्या ठिकाणावरनं आवाज देत आहेत, देऊ का अजून. पवन तयार आहे आणि त्याच्या समेत सुधाकर देखील तयार आहे.
दोस्तीचं प्रतीक. षटकातील पुढचा बॉल. या पहिलेचा बॉल निर्धाव जातोय. शेवटचा बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 19. पहिलं षटक 9 धावांचं तर दुसरं षटक 10 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. सुभाष धुमाल सर काय म्हणाल? 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 19. अजूनही 2 षटकाचा खेळ शेष आहे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे कैलासोशी पुष्पा दशरथ भोईर यांच्या स्मरणार्थ आतिश दशरथ भोईर यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे कैलासोशी राहुल बलिराम गुलवे यांच्या स्मरणार्थ सीताराम दत्तू गुलवे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केली विजय तुलसीराम गुलवे यांच्याकडून कैलासोशी तुलसीराम गोविंद गुलवे आणि कैलासोशी दीपक तुलसीराम गुलवे यांच्या स्मरणार्थ त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आम्हाला रवींद्र पंडित गुलवे यांच्याकडून कैलासोशी मथुराबाई पंडित गुलवे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर त्यांचं विशेष धन्यवाद. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमधील मालिकावीरसाठी सायकल आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय केशव व जगन्नाथ तरे यांच्या स्मरणार्थ देवराम शंकर गुलवे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. नक्कीच मित्र, एखादी स्पर्धा म्हटली एखादा कार्यक्रम म्हटला की स्पॉन्सरशिप असणं गरजेचं आहे आणि ती स्पॉन्सरशिप या ठिकाणी झाली आहे. त्या सर्व दात्यांचे आपण आभार व्यक्त करूया आयोजकांच्या वतीने आणि पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 3 रॉकी बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. या बलेचा बॉल दांडी 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 कुल त्रिफलाची फलंदाज बाद. सुभाष धुमाल सर, तुम्ही जर घर खुलं ठेवाल तर चोरी होणारच आणि जर यष्ट्या खुल्या ठेवणार तर त्या वाकवल्या जातील. अगदी बरोबर त्या ठिकाणी यष्टी बरोबर, कारण फलंदाज एसटी दाखवली आणि गोलंदाजांची एसटी वाकवली. दरम्यान बक्षीस इथे जाहीर केलं जाते. नरेश गुलू यांच्या माध्यमातून प्रति षटकारास नितीन गुलू याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. यस, मागच्या बॉलचा विचार केला तर अराउंड द लेग त्रिफल आवडावला होता. यू मिस आय डेफिनेटली हिट असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. षटकाची सुरुवात अप्रतिम झाली आहे. पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह करताना आपण बघतोय या क्षेत्ररक्षक अंगाने हा चेंडू अडवलेला आहे. मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात त्याने संघाची धावसंख्या वाढते. धापलकर 20. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल थांबत नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. अगदी बरोबर. डाऊन दी ग्राउंड ऑफ फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझन मधून चौकार वसूल करताना फलंदाज आणि चौकारीने धावसंख्या देखील येतोय आकार. धावसंख्या 24. या बॉलर्स देखील बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. निलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. चांगली वापसी करताना आपण मध्ये गोलंदाज रॉकी कारण या अगोदरच्या 2 चेंडूंच्या अगोदर चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंनी निर्धाव. यस, कमबॅक चांगलं पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक जेलखाली येत आहेत मात्र चुकी पाहायला मिळते आहे. कॅच ड्रॉप झाली आहे.
आणि गोलंदाज निराश आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाने कॅच ड्रॉप केल्यानंतर हरीश साठी मात्र झेलसाठी आता एका फ्लेवरची अजूनही वाढ झालेली आहे. जर झेल पकडला हरीशाने तर जॉनी कडून 2 फ्लेवर दिले जातील. निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्वच गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. मग एनर्जी ड्रिंक असो की मात्र फ्लेवर असो. नक्कीच पारितोषिकामध्ये फ्लेवर लावलं जात आहे, मात्र कसलं ते देखील आपण सांगा. थोडं कन्फ्युजन वाढतंय या ठिकाणी. मेलडी खाव खुद जान जाओ. 26 धावा धावफलकावर झाल्यात. तीन षटकाची समाप्त झाले. 3 षटकाची समाप्त धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 26 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा कुठून किती धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं जाते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनल मध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय हे या ठिकाणी दाखवून दिलंय अतिशय गुलवी स्पोर्ट टीमने. कारण पहिल्या 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 26 धावा खर्च केल्या आहेत. या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. गणेश गुलवी साहेब यांच्या माध्यमातून प्रथम कॅश प्राइज 15,000 रुपये. त्यानंतर 10,000 रुपये विनोद शंकर गुलवी साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर हेमंत अंकुश हरड यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्याचबरोबर जितेंद्र पंडित गुलवी यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपये. मनोहर गंगाराम गुलवी यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्यानंतर मंगेश मधुकर गुलवी यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपये. त्यानंतर द्वारकानाथ दामू गुलवी यांच्याकडून 1,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. तर त्यानंतर स्वप्नील मोतीराम गुलवी यांच्या माध्यमातून 2021 अर्थातच 2021 रुपये. आणि सुनील भोईर यांच्याकडून देखील 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्याचबरोबर मोतीराम लक्ष्मण गुलवी यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारतोष 2100 रुपयाचं नक्कीच या ठिकाणी आर्थिक सहकार्य झालं आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि नक्कीच आवश्यकता देखील आहे. मनी है तो हानी है. षटकातील पहिला बॉल या बलेचा बॉल निर्धाव जातोय. हर्षल गुरु यांच्याकडून 16 संधी आहे. जर सुजल यांनी विकेट प्राप्त केला तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि मगनजी भालेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. सुजल साठी 16 संधी आहे. शेअर मार्केट भरपूर गरम झालाय. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि 2 धावने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होते. धावसंख्या 28-28. आपण सामना पाहतोय या सेकंड सेमीफायनल स्मिथ एंटरप्राइजेस विपक्ष अतिश गुली स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज सुजल गुलवी. तर सामनाकर फलंदाज नितीन गुलवी. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे. यस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. अतिश गुलवी स्पोर्ट टीम मध्ये हर्ष फलंदाज बाद. यस धुमाल सर अगदी बॅटची चुंबन बॅटची किस घेऊन चेंडू गेला होता. अगदी बरोबर. आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय विकेट अखेर प्राप्त करताना सुजल गुलवी. न्यू बॅटर आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे योगेश गुलवी. आणि योगेश गुलवी जसा खेळपट्टीवर येतोय तसं पारितोषिक देखील जाहीर केलं जात आहे. हर्षल गुलवी यांच्याकडून प्रति षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि मोहन चौधरी यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकारासाठी. योगेश गुलवीसाठी 16 संधी असणार आहे. मगनजी भालेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये सुजल गुलवीसाठी आलेलं आहे. जे विकेट त्यांनी प्राप्त केलेल्या त्या
षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल ऑन साइडला तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय बॉलला उडवलंय सीमारेषा पार साधवा षटकार. विनोद गुळू यांच्याकडून हे नक्कीच पप्पांकडून हे पारितोषिक आलेलं आहे. सुजल गुळूसाठी या पारितोषिक आलेलं आणि ते आमच्या संबंधित कक्षामध्ये जमा देखील केलं गेलेलं आहे. नक्कीच पारितोषिक आलं आणि त्या पुढील बॉलवर षटकार देखील आलाय. षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक आगल्या वेगळ्या स्टाईलने आपण गणेश पाटील सरांना त्या ठिकाणी पाहतोय. व्हाईट बॉलची खून करताना अवंतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 35 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार 6 धावा. क्या बात आहे. अगदी फटका खेळल्यानंतर योगेश गुळू याच्या बॅट मधून षटकारांनी फटका खेळल्यानंतर संदेश आपण बघितला तर फोटोसाठी पोज देखील दिली होती. नक्कीच खरं तर आपण या मॅचचा विचार केला तर महत्त्वाचे खेळाडू फ्लॉप ठरले आणि त्यानंतर मात्र टीमचे ओनर योगेश गुलवी यांच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात. जुनं आहे परंतु सोनं आहे. अगदी बरोबर. ओल्ड इज गोल्ड आपल्याला पाहायला मिळतं. जुनं ते सोनं आणि सोन्यासारखी कामगिरी करताना आपण बघतोय योगेश गुलवी. स्मिथ इंटरप्राइजेस संघाचे सर्व त्यांचा संघ नक्कीच आपण पाहतोय आणि त्या स्वतःच्या संघासाठी चांगली कामगिरी करताना संघाचा संघ मालक योगेश गुळवे. 2 तर ठोकल्यात मात्र अजून किती ठोकतील हे देखील पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॉल आडवा बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक हरेश त्या ठिकाणी आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय. दुष्काळात 13वा महिना. यस मात्र रन आउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रन आउट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावचीत झालेला आहे. मध्ये आलेले आहेत. जे विकेट प्राप्त केले होते त्यासाठी मगनजी बालेकर यांच्याकडून 500 रुपये आणि विनोदजी गुळवे यांच्याकडून देखील 500 रुपये. 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या संयोजन कक्षामध्ये जमा आहे सुजल गुळवेसाठी. या सामन्यानंतर हे पारितोषिक दिले जातील. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा झाल्या आहेत. 44 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. आवाज येणे दादा आवाज हॅलो हॅलो पवन गुळवे यांच्याकडून योगेश गुळवेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या संयोजन कक्षामध्ये जमा आहे. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे. यस 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय या योगेश गुलवीसाठी आणि यानंतर सुनील गुलवीसाठी प्रत्येक षटकारासाठी
500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वेलकम महेश शेटबारे. वेलकम विकेश वखारे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हॅलो. फोर्टी 44 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या धावा पूर्ण होतील का की त्या उलट या धावा रोखल्या जातील, आपण ऐकूया. दुसऱ्या सत्रासाठी माझे परम मित्र साथी समालोचक द व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी सुभाष धुमाल सर. धन्यवाद संदेश वखारे. 44 धावांचं लक्ष आहे. बरोबर 11च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकायला लागतील. एमपीएल या चषकावर कुठला संघ नाव करेल याचं उत्तर आपल्याला सायंकाळी मिळेल. आणि आजपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला देखील सुरुवात होते. IPL स्पर्धेमध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विपक्ष चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये. एका बाजूला फॅफ डिप्लोशी विराट कोहली, तर दुसऱ्या बाजूला महेंद्रसिंग धोनी ऋतुराज गायकवाड. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आजपासून IPL स्पर्धेला देखील सुरुवात होईल. मात्र सध्या चर्चा सुरू आहे निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेची, MPL स्पर्धेची. आज सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना स्मिथ इंटरप्राइजेस योगेश गुले फॅम टीम या संघाने आपल्या धावपलीकडे 43 धाव झळकल्या. त्यांनी 44 धावांचं लक्ष ठेवलं, तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे स्मिथ इंटरप्राइजेस संघाकडून. आज पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये आई गंगामाता संघाने AG स्पोर्ट्स संघाला पराभूत करून फायनल मध्ये धडक मारले. हरेश गुलूसाठी सोडून संधी प्रत्येक षटकारासाठी या सागर गुलू या विक्रांत गुलू मंचाबाई आणि राजा गुलू यांच्याकडून मॅग्नम दिला जाईल. तरी 16 संधी हरेश गुलूसाठी. या स्पर्धेमध्ये नक्कीच बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिक देखील आपण पाहतोय. त्यानंतर ही पारितोषिक रवींद्र पंडित गुलू यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आणि सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय जे आम्हाला कैलासोशी राकेश गुलवे आणि कैलासोशी अजय गुलवे यांच्या स्मरणार्थ विक्रांत गुलवे आणि सागर गुलवे यांनी आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचा विशेष धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून आकर्षक सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये या सन्मान करताना दिले जात आहेत. जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत विक्रांत गुलवे आणि सागर गुलवे यांच्या माध्यमातून राकेश गुलवे आणि अजय गुलवे यांच्या स्मरणार्थ. तर प्रत्येक षटकारासाठी प्रवेश गुलवी टीमचे ओनर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनागिरी फलंदाज साईनाथ. यावेळी मात्र पहिला चेंडू अगदी वाईट चेंडू होता, आता वाईट चेंडूवर देखील फटका केलेला आहे साईनाथ याने आणि चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षक सीमाच्या बाहेर आणि चेंडू देखील सीमाच्या बाहेर. हा चौकार. वाईट चेंडू होता, मात्र त्यावर प्रहार झाला. ज्या प्रहारावर आलाय हा चौकार आणि बॉल जो आहे तो
खेळपट्टी सोडून चेंडू हात आला होता आणि त्या कारणास्तव हा नो बॉलचा इशारा आलाय. अर्थातच 1+4 5 धावा मिळतील. पंजा पंजा पहिल्या बॉलवर पंजा आणि पंजाने अकाउंट ओपन होते या संघाचा. आपण पाहतोय 44 लक्षाचा पाठलाग का केला जातोय. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 5 धावने अकाउंट ओपन होते या फलंदाजी करणारे अतिश गुली स्पोर्ट्स या संघाचा. इथे मात्र चेंडूला लॉब केला. लॉबटॅट फटका चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमापार. साईच्या बॅट मधून षटकार. साई या आपण पाहतोय या कालचा दिवस साईचा होता आणि आजचा दिवस देखील साईचा पाहायला मिळतोय. नक्कीच साई चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आल्यात. थँक्यू डीजे. बॉलरची लय बिघडली आणि आमच्या डीजे मास्टरची देखील. या साईला सामना संपवण्याची भरपूर घाई आणि घाई करताना देखील पाहायला मिळतोय. कारण 2 चेंडूमध्ये या चांगले फटके देखील पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. इथे या विकेटचं पतन वाईट चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न इथे अंगलट येतोय आणि अखेर साई याची घाई नडते त्याला. साई बाजून बॅलमध्ये परतताना या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते 11 धावा. दोन मोठे फटके आणि त्यानंतर मात्र अनंताने देखील सांगितलंय हम भी किसी से कम नहीं. अनंत गुलवी आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. शतरक्षक डीप मधून चेंडूवर येतोय मिडविक रिझन मध्ये. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावने स्वतःचा अकाउंट ओपन केले फलंदाज निलेश गुलवे याने आणि एका धावने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या सिंगल वाढते. इथे मात्र चांगला चेंडू अगदी वाईड ऑर्कर चेंडू निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चौकार षटकार आणि त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलंय अनंत गुलवी या गोलंदाजाने. पहिले षटक मार्गस्थ आहे. अनंत गुलवीच्या माध्यमातून आपण पाहतोय फ्रंट हँड गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक चालतोय. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोलून लाईफ शतरक्षक मिडिक रिझन मध्ये 1 धाव पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. फक्त एका धावेचं दोन्ही फलंदाज समाधानी आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावपलकर 13 धावा. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आई गंगामाता संघाने या एजी स्पोर्ट्स संघाला पराभूत केला होता आणि फायनल मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरलेला आहे. गुडघ्यावर बसून फटका लस्कर ऑफ द विकेट आणि चेंडू निघून जात आहे गोळीच्या वेगाने सीमा पार. चौकार. चौकारीने या पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 44 लक्षाचा पाठला करताना संघाची धाव संख्या 17 धावा आणि पूर्णपणे खतरा पेश केलेला आहे पहिल्या षटकामध्ये. खरं तर 11ची सरासरी आवश्यक हवी होती संदेश. मात्र इथे या 11 पेक्षा जास्त धाव पाहायला मिळत आहेत. अर्थातच सुरुवात भरपूर चांगली झाली आहे या ठिकाणी अतिशय गुलवी स्पोर्ट टीमची.
अजूनही येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर सुनील गुलबी हे एक मोठं नाव. आणि सुनील गुलवी देखील चर्चेचा विषय राहिलेला आहे. ज्याप्रमाणे मनोहर गुलवी चर्चेचा विषय या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत. 17 धावफलकावर पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं बंधन संपलं त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन नितीन गुलबी गोलंदाजी ट्रॅकवर. नितीन गुलवी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकार हॅट्रिकसाठी रॉकीसाठी पारितोषिक आहे. मनोहर गुलबी यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. क्या बात आहे. आता मनोहर गुलवीसाठी दुसरं काही उरलेलं नाही. त्यांच्या संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर बक्षीस त्यांच्याकडून लगावले जात आहेत. ऑन साईडला चिन्ह ट्रॅव्हल होतंय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावेने वाढते. धावफलकावर 18 धावा आणि 18 क्रमांकाची जर्सी आज आपल्याला IPL स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळेल. किंग कोहली विराट कोहली RCB संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. अठरा धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिले. पंचांचा इशारा वाईट अव्वांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 19. दिशा भरकटले अव्वांतरच्या रूपाने धाव पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नितीन गुलवी दुसरं षटक चालतोय. फुलटा चेंडू हाताचा फायदा उचलता नाही. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय गणेश दादा गुलबी साहेबांचं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत नवनाथ गुलबी साहेबांना देखील आपण पाहतोय ज्यांच्या सौ निंबावली ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 20. दुसऱ्या षटकाचं खेळ सुरू असताना आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. NPL निंबावली प्रीमियर लीग स्पर्धेमधील 44 धावांचा लक्ष्य आणि 44 लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. नितीन गुलवी राईट अमोर द स्टंप. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला टोललेला मेडिकट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. दुसऱ्या धावण्याचं मारणं स्वतः मध्ये धाडस केलं जात नाही. एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. 21 धावा 21 आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलला स्मिथ इंटरप्राइजेस विभागचे अतिश गुली स्पोर्ट्स या दोन संघामध्ये जोरदार अपील तिथे केला जातोय. मात्र पंच संमत नाहीत. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही. आज पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेला संघ AG स्पोर्ट्स संघाचा आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात आहे. गंगामाता संघाने तो सामना जिंकलेला आहे आणि आता मात्र सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पुलचा फटका आपण पाहतोय. या कौकाना रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स तिथे पूर्ण करतात फलंदाज. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या धावपलकर डबल टू 22 धावा आणि इथून अजूनही बरोबर 22 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे. निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 22 धावा झालेल्या आहेत आणि बरोबर 22 धावांची आवश्यकता आहे. सीताराम दादा गुलवी आपण या ठिकाणी संपर्क साधा. 22 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावफलक हलता ठेवले या षटकामध्ये आपण पाहतोय.
राजा भाई काय समस्या? ओके का ओके राजा, आपली गावची प्रीमियर लीग आहे. धावसंख्या जळले ते धावपलकर 23 धावा आणि 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. रातेश गुळी स्पोर्ट्सचा या संघाला गोलंदाजी मध्ये बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रेम गुळू येतोय. काट करण्याचा प्रयत्न येते आपण पाहतो दिशा वरकटले 55 वाईट आव्हान धाव वाईट चेंडूने धावसंख्या सिंगल वाढून होती. ते धावपलकावर 24 धावा.
20 धावांची इथून आवश्यकता आहे, कारण 44 धावांचं लक्ष आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. आतिश गुलवे स्पोर्ट्स विपक्ष स्मिथ इंडस्ट्रीजच्या दोन संघामध्ये. इथं मात्र चेंडूला फिरकून दिलंय आणि चेंडू निघून जाईल सीमा बार. षटकार, व्हाट अ शॉट. एक मारा लेकिन शॉलेट मारा. आणि इथून 14 धावांची आवश्यकता आहे. मोके पे छक्का, ज्या फटक्याची आवश्यकता होती फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. वापसी करताना चेंडूवर गोलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. पवन गुलवी यांच्याकडून अनिल गुलवी साठी 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी आलेलं आहे. षटकार जो खेचला होता त्या षटकारासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. इथे मात्र मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज धावबाद. अनिल गुलवे हा बाद होऊन पॅनलमध्ये परतला. मात्र बाद होण्यापूर्वी एक षटकार जो खेचला होता त्या षटकारासाठी पवन गुलवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे आणि त्या पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा आहे. नक्कीच आदेश भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सोबतच सुधाकर भाऊ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, पवन गुलवी यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. सुनील गुलवीसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या 31. 44 लक्षाचा पाठलाग करताना इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला. कमाल एनर्जी ड्रिंकचा हा षटकार. सुनील गुलवीच्या बॅट मधून षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढवली. धावपलीकडे 37 धावा. 44 लक्षाचा पाठलाग केला जातोय आणि ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा संदेश त्याप्रमाणे पाठलाग देखील केला जातोय. समोर सुनील गुलवे. सुनील गुलवे तो मुमकिन आहे. षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 37 आणि इथून 7 धावांची आवश्यकता आहे अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी. आतिश गुलवी स्पोर्ट्स संघाला प्रेम गुलू गोलंदाजी मार्कवर राईट मोर द स्टंप. पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न येतो मात्र बीट होते इष्टरक्षक. बॅटचे आतील काढा घेऊन चेंडू इष्टरक्षकाकडे गेला होता मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची आवश्यकता आहे 7 मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू 9 इक्वेशन आपण पाहतोय सध्या. फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुल टॉल उचल एनर्जी की कमाल. आणखीन एक षटकार.
ड्रिंक के साथ, ये दोस्ती एनर्जी ड्रिंक के साथ, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ नाही छोडेंगे. हे सुनील गुलूला सांगताना आपण बघूया त्याचे मित्र. सुनील गुलूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक रमेश गुलू यांच्याकडून आलेलं आहे आणि हे पारितोषिक आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा देखील आहे. केवळ एका धावीची आवश्यकता आहे. केवळ एका धावीने दूर आपण मध्ये अतिश गुली स्पोर्ट्स अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी एका धावीची आवश्यकता या संघाला आहे. विजय फटका पाहायला मिळेल का? आणि यस, विजय फटका, विजय संपादन केलेला आहे अतिश गुली स्पोर्ट्स संघाने. दुसरा संघ अंतिम फेरी धडक मारलेला ठरलेला आहे अतिश गुली स्पोर्ट्स. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. तत्पूर्वी पारितोषिके देखील दिली जातील. या स्पर्धेमध्ये सुजल गुळवी गोलंदाजी करताना एक विकेट जो घेतला होता त्या विकेटसाठी विनोद गुळवी यांच्याकडून 500 रुपये, बगन भालेकर यांच्याकडून 500 रुपये, योगेश गुळवीच्या षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक पवन गुळवी यांच्याकडून, अनिल गुळवी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पवन गुळवी यांच्याकडून आणि सुनील गुळवीच्या षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक रमेश गुळवी यांच्याकडून. हे पारितोषिक इथे आलेले आहेत. ही पारितोषिके देखील व्हीआयपी टाईजवरून दिली जातील.